आपण फील्ड सजावट करून घ्यायचं आहे. तर नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मुरबे गावामध्ये लकीबाई संघ या स्पर्धेचा आयोजक संघ आहे. लकीबाई संघाच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लकी चषक 2024चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या टुर्नामेंटमधील आजचा हा शेवटचा दिवस, शेवटची रात्र, आणि या शेवटच्या रात्रीमध्ये कोणते 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिला संघ तर आपण पाहिलाच असेल, कालच्या दिवसामध्ये 24 संघांचा समावेश होता. कालचा दिवस जर आपण पाहिला 24 संघ असे 2 पॅनल ठेवले गेले होते. 12-12चा 2 पॅनल होते. त्या 12 पॅनलमधनं 12च्या एका पॅनलमधनं चौकपाडा ए संघ मात्र जिंकला गेला आणि आपलं नाव मात्र नोंदवलं टॉप 4 मध्ये. नंतरचा दुसरा संघ आपण पाहिला म्हणजे श्री गणेश बाजार गल्ली ह्या संघाने मात्र आपलं नाव नोंदवलं. दुसरा संघ बनला टॉप 4 मधील. आणि तिसरा संघ आजच्या दिवसामध्ये जो ठरला गेला तो म्हणजे जय जोगनादेव आगवन वामिका स्टार हा संघ तिसरा संघ बनलाय. चौथा संघ अजूनही येणं बाकी आहे. तर वाट पाहतोय बिरवाडी संघ, साहित्य हेमी डेकोरेशन बिरवाडी संघ हा वाट पाहतोय अजूनही कोणता संघ आपल्यासोबत भिडणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सरावली संघ सुद्धा वाट पाहतोय या सामन्यातील विजेता संघ आमच्यासोबत कोणता असणार आहे खेळण्यासाठी तयार. तर पाहूया सरावली संघ सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहे. तसेच आपण ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपण YouTube लाईव्ह नाही ठेवलं होतं, परंतु आजचा हा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या सुद्धा पाहू शकता. आणि त्याच्यासाठी घरबसल्या पाहण्यासाठी आपण YouTube चॅनल एडी स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या पाहू शकता. तर घरबसल्या आपण एक काम सुद्धा करायचं आहे. तर हे आपण काम पार पाडायचं आहे ते म्हणजे एडी स्पोर्टचा हा चॅनल आहे, त्या चॅनलला आपल्याला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन करायचं आहे. हे करायला विसरू नका, कारण की कोणतीही टुर्नामेंटमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतील तेव्हा मात्र पहिला आपल्याला त्या टुर्नामेंटची लिंक त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाणार. म्हणून जाऊया पुन्हा एकदा मी सांगतोय, आपण घरबसल्या या सामन्यांचा आस्वाद घेत असेल, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेत असेल तर लाईक, बेल आयकन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं चौकाराने 4 धावा नोंदवल्या जात आहेत. पाहूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, कलात्मक फटका. इकडे आक्रमकता दाखवली जाते फलंदाजाच्या पैमधनं. इकडे फलंदाज सांगतोय मी थांबणार नाहीये, वादळासारखा मी झुंजणार आहे या मैदानाच्या आतमध्ये. आपलं घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरती मी माझा खेळ दाखवणार आहे. आमच्या तमाम प्रेक्षक मायबाप वर्गांना सुद्धा आमचा खेळ दाखवणार आहे. तर यस, तमाम मुरबेकर सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर महिलांचा सुद्धा सहवास इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. महिला सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. त्या महिला भगिनींचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनीष चौधरी घेतोय. मी मनीष चौधरी सुद्धा यांचं हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इकडे सॉफ्ट हँडने सिंगल धावा कन्वर्ट केली जाते. पुन्हा एकदा तेच काम केलं जात आहे. इकडे चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर एक सिंगल, त्यानंतरचा पुन्हा एकदा एक सिंगल, म्हणजे धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेले आहे. तर चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू पाहूया. इकडे बॅटची एज आहे आणि यस, फलंदाज स्वतः सांगतोय एक खेळाडू वृत्ती दाखवली जाते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल, जरी सामना आपल्या खिशात जाणारा असला तरीही त्या फलंदाजानं आपलं खेळावृत्ती दाखवली, कारण की तो चौकार फार महत्त्वाचा होता त्या खेळाडूसाठी आणि त्याच्या संघासाठी तो चौकार फार महत्त्वाचा होता. चौकार तर नोंदवला, पण त्यांच्याकडनं झालेली चूक ही त्याने मान्य केली की माझा जो पाय आहे, मी बॅकफुटला जेव्हा गेला, पंच केला चेंडू तर चौकारासाठी निघून गेला, परंतु माझा पाय आहे तो यष्ट्यांवरती बसला, म्हणजे मी बाद झालाय हे घोषित केलं त्याने स्वतःहून की मी फलंदाज बाद झालाय. तर सामना जरी कोणीही जिंकू द्या, परंतु आपली खेळावृत्ती दाखवली. तर हेच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. चांगली खेळावृत्ती दाखवली जाते आजच्या दिवसामध्ये सुद्धा. इकडे बॅटची एज लागली, चेंडू सरळ बाहेर निघून गेला, फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुरवला जातो. नितेश. पाहूया, चांगला फटका पाहायला मिळाला होता. सिंगल झोन मध्ये जाणार फील्ड मात्र पाहायला मिळाले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हातामध्ये राहिला नाहीये. चेंडू सिंगल झोन मध्ये जातोय निघून. या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 11 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. इकडे संयमता दाखवली जाते, सॉफ्ट हँडने खेळलं जातंय. सिंगल येतोय.
सिंगल सिंगलने धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. बुंदा बुंदाने जसं सागर भरतं तशाच प्रकारे सिंगल सिंगलने धावा आपल्या विजयाची वाटचाल मात्र जवळ करताना दिसतंय. इकडे चुकी होते यष्टीरक्षकाकडनं पूर्ण. चेंडू सुटला जातोय. सिंगल धाबे ते या सिंगल धावेने धावसंख्येत पुन्हा वाढवते. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 13 धावा. अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी लकी बॉईज संघासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. पाहूया स्ट्रोक येणार का मोठा, तर नाही. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं जातंय. सिंगल येते. तर यस या सामन्यानंतर जो विजेता संघ असेल या सामन्यातील त्याचबरोबर मी विनंती करीन सरावली संघ आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. टॉस बॉक्स जवळ आपण येऊन राहायचं आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सरळ जाऊन बसतोय चौकारासाठी. 4 धावा मिळतील. या 4 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्येत स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. रन मशीन विराट कोहली 18 नंबर. 18 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. अजूनही आवश्यकता आहे 2 धावांची. इकडे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हा लोवर गतीचा आला होता आणि फलंदाजाला थोडंसं सरप्राईज केलं परंतु फलंदाजाने खेळून काढला. षटक संपलाय. षटक संपलाय. षटक संपलाय. इकडे धावसंख्या स्कोर कार्डवरती आता विजयासाठी 6 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 1 धावा. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा सरावली संघ आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यस इकडे खराब चेंडू नोचा इशारा आणि सामना विजय. तर लकी बॉयज संघ सामना हा जिंकला गेलाय. अभिनंदन लकी बॉयज संघ. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. तर टॉस बॉक्स मध्ये यायचंय कर्णधार धन्यवाद. आपण टॉस बॉक्स मध्ये तुषार वाडेकर सरांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाणार. तर दोन्ही संघ एका बाजूला लकी बॉईज ए संघ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपल्याला सरावली संघ. तर यस टॉस केला जाणार. तर यस टॉस उडवला जातोय. तर यस टॉस मात्र हरलाय. तर टॉस विन होतोय तो म्हणजे सरावली संघ. सरावली संघ आपण टॉस विन झाला. आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण घेणार. तर यस क्षेत्ररक्षण घेतलंय. क्षेत्ररक्षण करताना आपण जास्तीत जास्त किती धावा जमवण्याचा प्रयत्न करणार? 25 धावा आम्ही रोखू शकतो. तर यस 20 ते 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर रोनित आपल्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपले संघ. त्याचबरोबर आपण रोनितकडे जाऊया. रोनित ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली गोलंदाजी तेवढी चांगली झाली नाही. तर या सामन्यामध्ये आपल्याला चांगलं करावं लागेल कारण की पुढच्या फेरीत आपण मजल मारले. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण मजल मारले. चांगला खेळ करावा लागेल. जर समोरचा संघ सरावली आपण हॅलो हॅलो चेक सरावली संघ आहे. तर आता मात्र आपण प्रथमतः आपल्याला फलंदाजी दिली गेली. तर फलंदाजी करताना किती धावांचा प्रयत्न असणार आहे? आम्ही तर यस 25 धावांपर्यंत जमवण्याचा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण जोडूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. लकी बॉईज पुरस्कृत पाहतो आपण लकी चषक 2024 आजची अंतिम रात. चला थोडा स्पीडअप करायचा आहे.
ढवळे मैदानाच्या आतमध्ये आपण एका बाजूला लकी बॉयज तर एका बाजूला सरावली असा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. तेजस तरे म्हणजेच कान्हा तर एका बाजूला बॅटर पाहू शकाल विघ्नेश. याचे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल विघ्नेश आहे. काल जेव्हा हिट विकेट झाला तर स्वतः तो मैदानाच्या बाहेर निघून गेला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश. नक्की तुझ्या कार्याला सलाम असणार आहे. कारण कुठलाही बॅटर असं दर्शवणार नाही की मी आउट झालोय. हा तो बॅटर काल 4 चेंडू 6 धावांची गरज चौकार लगावला पण तो हिट विकेट झाला तर स्वतःचा पाय यष्ट्यावर ब्रश झाला तो नक्कीच मैदानाच्या बाहेर निघून गेला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऑन ऍक्शन लकी बॉयज साठी आला. लेफ्ट हँड बॅटर एक उत्कृष्ट बॅटर म्हणजे ख्याती मुरबे विभागामधला आपण पाहू शकाल अपकमिंग यंग स्टार. ओव्हरम क्रिकेट किंवा अंडर क्रिकेट खूप सुरेख खेळतो असा बॅटर पाहू शकाल स्ट्राईकवर आहे. तर पहिला षटक घेऊन आला सनी घेऊन होते पहिला षटक. एक अनुभवी खेळाडू विघ्नेशचा पहिला चेंडू ऑफ साइडला प्रतिम चौकार गॅप मध्ये नक्कीच खेचलाय. रात्रीचे पाहिलं गेलं तर 1 वाजून 25 मिनिट झालेत. आमच्या महिला सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. मुख्य व्यासपीठावर त्याचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत असेल लकी बॉयज या चषकामध्ये. नक्कीच खूप कमी वेळ असतं महिलांकडे पाहू शकाल परंतु रात्रीच्या वेळामध्ये स्वतःला वेळ दिल्याने सामन्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचल्यात आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. 2 चेंडू 5 धावा धावफलकाला लगावले गेले. अजूनही पाहू शकाल येणारे 4 चेंडूचा खेळ बाकीचे पहिला षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. गॅप मध्ये चेंडू निघून तेजस तरे कान्हाच्या बॅट मारलाय. सुरेख चौकार 4. तर आपण पाहू शकाल धावफलकावर 9 धावा लागवला गेला. बॅक फुटला आलाय. पंच केला गेलाय. मयुरेश चेंडूला फील्ड करतोय. फेकी खूप वेगाने केली परंतु 1 धाव सुरेख वेगाने परिपूर्ण केला. तुम्ही विनंती प्रेक्षक जे आहे थोडासा मागे राहायचंय. कोणी पडद्याच्या आतमध्ये उभं नका कारण की बॅटर जर धावत आला जोरात इजा होऊ शकते. थोडंसं मागे उभं राहायचंय. नक्की थोड्या क्षणामध्ये पाहू शकाल विजयदादा जाधव आणि सरावली ग्रामपंचायत सदस्य आतिश दादा राऊत यांचं आगमन होईल. तर वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत असेल. ऑनसाइडला फटका नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. सरावली संघ मैदानाच्या आतमध्ये येणं ऍक्शन आहे. तर विजय जाधव आणि पाहू शकाल आतिश दादा राऊत यांचं आगमन होतंय. वेलकम आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर कॅमेरामॅन मेहुल घरते चित्रे आतिश दादा राऊत पाहू शकाल सरावली ग्रामपंचायत सरपंच सदस्य आहेत. तसंच पाहू शकाल विजय जाधव ईश्वर माची यांचं सगळ्यांचं आगमन होतं. वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. लकी बॉईज आयोजित आपण पाहतोय लकी चषक 2024 महासंग्राम. नक्कीच आतिश दादा राऊत म्हणलं एक अप्रतिम व्यक्तिमत्व धर्मवीर आनंदिके साहेब चषकाचे ऑर्गनायझर आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल खूप गरजू लोकांना चांगला सपोर्ट करणारे सोशल वर्क करणारे आतिश दादा राऊत यांचं आगमन झालेलं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि पाहू शकाल एक अप्रतिम व्यक्तिमत्व. वेलकम सर आपलं नक्कीच मनापासून हार्दिक स्वागत असेल. तसंच विजय जाधव नक्कीच मनीष मोरे यावेळेस इन ऍक्शन आहे. पाहू शकाल सरावली संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सरावली ग्रामपंचायत सदस्य आतिश दादा राऊत यांचं आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं आपण वेलकम करतोय. पाहू शकाल नेक्स्ट मिस पंच नक्कीच व्हाईट बॉल घोषित करतील. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 12 धावा. नक्कीच खूप महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ विजय होईल साई तेमी डेकोरेशन बिरवाडी या संघासमोर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये खेळण्याचा संच होईल. एका बाजूला आपण पाहू शकाल ऑर्गनायझर संघ आहे लकी बॉयज तर एका बाजूला सरावली संघ. सनी आपण पाहू शकाल खूप वर्षानंतर येणारे ऍक्शन आहे. संघाला घेऊन आलेत प्रत्येकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मणीचा पुढचा चेंडू खराब क्षेत्राचे थोडासा केला होता परंतु कुठली धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत खेळाडू. 12 वर स्थिरावली गेली आतापर्यंत धावफलक आपण पाहू शकाल.
यावेळेस फटकाचा सुरेख खेळला होता, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं परंतु कुठलीही धाव नाहीये. विघ्नेशला पूर्णपणे बांधून ठेवलं. 7 चेंडू 6 वर बॅटिंग करतात विघ्नेश, 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतात तेजस. इकडून तेजसवर स्ट्राईक वर आणणं गरजेचं असेल का, परंतु तेजसच्या बॅटवर चौकार आलाय. विघ्नेशकडे सुद्धा क्षमता आहे. त्यावेळेस फटका सुरेख खेळला, पहिला विकेट आला. जर हॅट्रिक कुठलाही गोलंदाज सरावलीचा गोलंदाज हॅट्रिक विकेट घेईल तर आतेश राव त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. लगेच पाहू शकाल विकी दादा सैनी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. या दादा आपलं हार्दिक स्वागत असेल. लगेच प्रत्येक मान्यवरांचा आपण जे तुझे सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठ. इनिंग ब्रेक मध्ये सुद्धा एक मोठा सन्मान, साई सन्मान केला जाईल आतेश दादा राव यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. मिस्टर जल्मेश एक अप्रतिम बॅटर आहे, पाहू शकाल. पार्टनरशिप करायचा प्रयत्न होता, चेंडू पाहायला प्रयत्न करतो, विकेट किपर चेंडूला फील्ड करतोय. काय षटक टाकलाय मनीष मोरे यांनी आतापर्यंत. पहिला चेंडू डॉट, तदनंतर एक वाईट, तदनंतर एक विकेट, 3 चेंडू डॉट. 5 चेंडू मध्ये मात्र 1 धावा खर्च केली आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑफसाईडला आलाय, खराब चेंडू पंचांनी दर्शवलं. नो बॉल, नो +1 म्हणजे 2 धावा धावफलकाला लगावले जातील. धावफलक 2 ने पुढे सहसावतील. धावसंख्या 2 पोहोचेल 12 अंकावर. 12 लॉस ऑफ 1 विकेट, 14 धावा माफ करा, 14 वर 1 गडी बाद. फुलटॉस बॉल, फटका सुरेख होता आणि हा आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. 4 धावसंख्या 4 ने पुढे सहसावतील. धावसंख्या 2 पोहोचेल 18. 2 षटकांचा खेळ संपला गेला. विनंती करेल हार्दिक तरे यांचे शुभ हस्ते आपण सन्मान करून घेऊया. आदरणीय सन्मानी आतेश दादा राऊत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला, कारण की खूप बिझी शेड्यूल आहे. इकडून लगेच त्यांना निघायचं सफाळा भागामध्ये असं त्यांनी दर्शवलंय, पाहू शकाल. कारण की सध्याच्या घडीमध्ये पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतामध्ये चर्चा आहे कोण जिंकेल 2024. लगेच चायची सोय केली गेली. डीजे खूप खूप धन्यवाद आपल्या माध्यमातून. आणि आतेश दादा राऊत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. हार्दिकजी तरे एक सुरेख व्यक्तिमत्व, नक्कीच आतेश दादासाठी टाळा झाला पाहिजे. रात्री 1:30 वाजता मध्यरात्री त्यांच्या स्पर्धेला नक्की उपस्थित दिली आहे. आणि एक गुणवान, एक सुरेख व्यक्तिमत्व आणि प्रत्येक वेळी गरजू लोकांना साथ देणार अशी आतेश दादा राऊत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. दादा खूप खूप धन्यवाद, आपण आला आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला, तर नक्कीच खूप खूप धन्यवाद. नक्कीच सरावली त्यांचा गावातला संघ आहे आणि ओरम क्रिकेटमध्ये अप्रतिम गोलंदाज म्हणून त्याची ख्याती. लगेच गडी बाद झाला. हॅट्रिक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आतेश दादा राऊत यांच्या माध्यमातून. लगेच यावेळेस बॅक टू बॅक दुसरा गडी बाद यतीन भोईर. जर 3 हॅट्रिक विकेट गेला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आतेश दादाकडून असणार आहे. सन्माननीय विक्रांतजी सैनी साहेबांचा सन्मान पाहू शकाल केला जाईल. विक्रांत सैनी साहेब या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. विनंती करेल आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर्स अमोलजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते केला जाईल. विक्रांतजी सैनी साहेब आपण पाहू शकाल. आणि हॅट्रिक वर आहेत यतीन हॅट्रिक घेतील का प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हो यावेळेस पाहिलं तर लेग बिफोर जर असला असता कुठं ना कुठे प्लम झाला असता बॅटर, कारण की यष्टाच्या समोर आला होता परंतु लेग बायच्या मध्ये एक धाव आली आहे. मागील सामना यतीन भोईरने जिंकून दिला होता, खूप लो स्कोरिंग सामना होता. 25 धावा डिफेंड केला तर सरावली संघाने. यावेळेस गडी बाद झालाय. तेजस सुद्धा बॅक थोडं आउट. 19 वर लागणार आहे. यावेळेस पाहू शकाल चौथा हादरा ते म्हणजेच लकी बॉईज या संघाला. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यानंतर साईत एम ए डेकोरेशन बिरवाडी, साईत एम ए डेकोरेशन बिरवाडी संघाचे संघटक आपण सज्ज राहायचं. रोहन गाबड टॉस साठी. या सामन्याचा विजय संघ लगेच त्याच्यावर आपला सामना खेळला जाईल. यावेळेस पाहू शकाल हार्दिक मन, हार्दिक मन मी आमच्या समोर प्लीज सँडी संदीप चौधरी मात्र बाजूला आमच्या आयोजकांना सामना दिसत नाहीये प्लीज. यावेळेस गडी बाजल. हार्दिक सुद्धा मैदानाची या षटकामध्ये 4 गडी बाद केले. हॅट्रिक घेतले नाही परंतु 4 गडी बाद केले गेलेत. आपण पाहू शकाल यतीन भोईर
नक्कीच आपण पाहू शकत सनी खूप वर्षानंतर इंडियन ऍक्शन आले, पूर्ण जुना संघ पाहायला भेटतो आपल्याला सरावली भागामधला. परंतु एक मनीष मोरे हा एक नौका खेळाडू, परंतु चांगले गुणित खेळाडू आहे. मागील सामन्यात एक चौकार त्याने लगावले होत्या. नक्कीच पाहू शकाल सरावली गावासाठी ओव्हरऑल क्रिकेटचा लेजेंडरी खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे सनी. आपण पाहतो इंडियन ऍक्शन आहे. आतिश दादाराव त्यांनी नक्की जानकारी दिली आम्हाला. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये हॅट्रिक वर आहेत गोलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साठी आहेत नुसतं संकेत. यावेळेस काय चेंडू टाकलाय पाहू शकाल. टीम हॅट्रिक पूर्ण होईल का आणि यावेळेस धावचेच्या मध्ये गडी बाद होईल का प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. परंतु पंच चर्चा करतील आणि यावेळेस पाहू शकाल यतीन भोईर धावतात आणि रन थ्रो केला गेला. विकेट सर स्ट्राईक वर आउट आहे. येस स्ट्राईक वर आउट दिलं पंचाने. एक धाव परिपूर्ण झाली आहे. धावसंख्या 20-21 धावांचा पाठलाग करत 21 सरावली या संघाला. नक्कीच आते दादा राऊत आमच्याकडून रजा घेतात. खूप खूप धन्यवाद साहेब आपण आलात. नक्कीच खूप बिझी शेड्यूल आहे आणि पाहू शकाल आमच्याकडून रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद सर आपण इकडे आलात आणि आपला बहुमूल्य वेळ आपण दिला या स्पर्धेला. लकी बॉईजची पूर्ण कमिटी आपली ऋणी आहे आणि आपल्या मनापासून धन्यवाद करते की आपण इकडे पोहोचलात. नक्कीच पाहू शकाल आमचे पाहुणे मंडळी रजा घेत आहेत. परंतु खूप अप्रतिम स्पर्धा आहे आणि मोरब्या भागामध्ये पहिल्यांदा आपण एक अप्रतिम स्पर्धा पाहतो. यूट्यूब लाईव्ह आणि डी बाउंड्रीज खूप सुरेख मैदान आखले गेले. ते म्हणजेच लकी बॉईजची पूर्ण कमिटीने चांगली मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चला स्पीडअप करा. सामना लगेच सजून घ्या लकी बॉईज. तर पहिल्या षटक निकेश घेऊन येतो. गोलंदाज मागवर सज्ज होईल. पाहू शकाल 21 धावांचा पाठलाग करायचा. 21 धाव बनवायचे 18 चेंडूमध्ये. प्रत्येक षटकामध्ये 7ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर मयुरेश आहे. नॉन स्ट्राईकवर यतीन भोई ज्याने एका षटकामध्ये 5 गडी बाद केले. पहिला चेंडू ऑफसाईडला खेळला गेला. टॅपचा फटका तेजस तरे खाना आपण पाहतो सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. स्वतःला किती स्ट्रेच केलं आणि पाहू शकत चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. कुठली धाव नाहीये. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळला. खेळाडू आहेत फील्ड केलाय आणि यावेळेस हार्दिक मल करणार आहे चुकी आणि गडी बाद झालाय. फलंदाज बॅक थोडा आउट. सिल्वरचा शिकार गॉन. बघा आपण लेफ्ट हँड बॅटर मिस्टर मनीष मोरे. मागील आगमन बॉईज मध्ये अजय मोरे जे खेळत होते त्यांचे लहान बंधू आहेत मनीष मोरे. आपण पाहू शकत सरावलीला बिलॉंग करणारे खेळाडू लेफ्ट हँड बॅटर अपकमिंग यंग स्टार म्हणून ज्याची ख्याती आहे सरावली भागासाठी खेळत असताना. यावेळेस असेल चेंडू निहाळला. यावेळेस खेळाडू होते खूप वेगाने आले जलमेश. परत एक चोरटी धाव घेतली गेली. आम्ही सांगतो ना की क्षमतेपेक्षा जास्त धावले की दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं. आणि यावेळेस दमखम दाखवला. क्षमतेपेक्षा जास्त धावले दोन्ही बॅटर. खेळाडूच्या हातामध्ये चेंडू होता परंतु खूप वेगाने धाव परिपूर्ण केली. 3 चेंडू 1 धाव 1 गडी बाद आपण पाहतोय.
त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, चेंडू पाहायला ब्रश करतो रॉनी, ते पण पाहू शकाल खूप वेगाने आले, पण ते लेग बाय मध्ये एक सिंगल धाव परिपूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचेल दोन्ही अंकावर 4 चेंडू 2 धावा धावफलकाला लगावले गेल्या. अजून पाहू शकाल बनवायचे विजयासाठी 19 येणारे चेंडू असतील 14 चेंडू 19 धावांची गरज. 14 बॉल 19 रन्स टू विन. मनीषला हा चेंडू फर्स्ट चेंडू टप्पा पडला, चेंडू बाहेर काढला गेला. निकेश आपण पाहतो सुरेख गोलंदाजी करतोय, अप्रतिम षटक टाकत असताना डॉट बॉल. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न आणि चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार. मनीष मोदीच्या बॅट मालाय चौकार. षटक क्रमांक संपले गेला पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6 धावा धावफलकावर. कशाची नाही रो माझी एकविरा पाठीशी हाय. धन्यवाद इसे. तर बघू शकाल आपण सरावलीला अजूनही बनवायचे आहेत 15 येणारे चेंडू असतील 12 प्रत्येक षटकामध्ये. पाहू शकाल 7.50 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज पाहू शकाल संगनायक रोनित. रोनितचा पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला गेला. जलमेश आहे चेंडूला फील्ड करतोय अप्रतिम खेळाडू. ओरम क्रिकेट अंडरम क्रिकेट खूप सुरेख खेळतात जलमेश. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता यतीन भोईर भाऊ यांचा, परंतु पाहू शकाल बॅक टू बॅक 2 चेंडू निधाव खेळले गेले. दबाव वाढणार आहे एक जर निधाव चेंडू आला तर बॅटिंग करणार संघावर दबाव वाढेल, कारण की येणारे 10 चेंडू बनवायचे 15 कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेमधले. त्यावेळेस बॅकफुटला आले, फटका सुरेख खेळला आणि हा आलाय चौकार 4 धावा. यतीन भोईरच्या बॅट मधून खेळाडू होते त्याला बीट करून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. संख्या 4 ने पुढे सरसावते 10 धावा धावफलकावर. सुरेख संगीत लगावलं गेलं. दर्याची राजे नक्कीच मुरबे भाग म्हणला तर दर्याचे राजे आहेत प्रत्येक गावकरी. बहुशकाल अप्रतिम स्पर्धा मोरबेकरांच्या माध्यमातून केली गेली. लकी बॉईज या पूर्ण ग्रुपला श्रेय जाते या स्पर्धेमधला. आणि आपण जशाप्रकारे पाहिलं या स्पर्धेमध्ये उत्तमजी मात्रे फ्रेंड्स मोबाईलची ऑनर यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर केलं गेलं. दुसरा बक्षीस क्रमांक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं. कालच्या रात्रीमध्ये आजच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहू शकाल उपस्थितींची नोंदवली गेली त्यांच्या माध्यमातून. एक अप्रतिम स्पर्धा पालघर तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा म्हणावी लागेल राजे शिव छत्रपती चषक आपण पाहिलं आयोजित केलं गेलं होतं. उत्तमजी माते त्यांच्या टीमने खूप सुरेख मेहनत घेतली. 4 दिवस ती स्पर्धा आपण पाहिली. 48 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळले. खूप अप्रतिम स्पर्धा पाहायला भेटली. त्यावेळेस ऑफसाइडला फटका सुरेख खेळला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतात, परंतु मनीष मोरे सारखा बॅटर धाव चिचरमध्ये बाद झालाय. 11 वर लागणार दुसरा छटका. येणारे चेंडूचे 7 चेंडूमध्ये बनवायचे 10 धावा. धन्यवाद इसे. बघा आपण 7 मध्ये बनवायचे 10. 7 चेंडू 10 धावांची गरज. हा सामना कुठे जाईल नक्कीच नजरे भरून पहा, कारण की नवीन बॅटर सनी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यावेळेस पाहू शकाल पंचाने नो स्कोरचा कॉल दिलाय. नक्कीच डॉट बॉल. 6 चेंडू बनवायचे 10. 6 बॉल 10 रन्स. धन्यवाद डीजे मास्टर. तर 6 मध्ये बनवायचे 10. नवीन गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज सज्जल हार्दिक मन गोलंदाज सजवतोय. पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व जेव्हा पहिला पाहिला आपण छत्रपती शंभूराजे बेटेगावच्या मैदानात या खेळाडूने पहिली अर्धशतक झळकावलं होतं. लेफ्ट हँडर बॅटर आहे, खूप वेगवान बॅटर म्हणून त्याची ख्याती. असा बॅटर सज्ज झालाय.
यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळा तसा वाईडीच थ्रो केला होता तेजसच्या माध्यमातून एक सिंगल धाव परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफटकावर 12 धावा. येणारे 5 चेंडू बनवायचे 9. 5 चेंडूने बनवायचे 9. सनीचा फटका सुरेख डाऊन द ग्राउंड. अनुभव आपण सांगतो अनुभव असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट किंवा जीवनामध्ये जर माणूस हरतो किंवा जिंकतो पण पाहू शकाल अनुभव जे आहे ना मला शिकवते ते कुठलाही शिकू शकत नाही. अनुभवी खेळाडू आहे सनी आणि याच्या बॅटवर चौकार आलाय. समीकरण बदललाय. 4 चेंडूमध्ये बनवायचे 5. 4 मध्ये 5 ची गरज. 4-5 समीकरण. चला तेजस लकी बॉय सहसा स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका कारण की आपण आयोजक संघ आहे तर प्रत्येकाला नियम समान आहेत. प्रत्येकाला टायमिंग लगावलं गेलंय. 15 मिनिटाच्या कालावधीत तुम्हाला एक इनिंग संपवायची दक्षता घ्या. 4 मध्ये 5 ची गरज आहे. सरळ बॅटने खेळला होता. हार्दिक मनाने खेळाडू होते परंतु चेंडू नजर ओझल करून निघून गेला 4 धावांसाठी. 4-5 ची गरज. 4 धावा 5 कुठला संघ करेल विजयाचा नाच हे नक्कीच पाहिलं जाईल. येणारा काळ सांगून जाईल. 4 मध्ये 5 ची गरज. यावेळेस बॅकफुटला आले. फटका तर सुरेख खेळला खेळाडू होते. तेजस चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. येणारे 3 मध्ये बनवायचे 4. 3 चेंडू 4 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. खूप सुरेख सामना. एकाबद्दल लकी बॉईज तर एकाबद्दल पाहू शकाल संघ आहे तो म्हणजे सरावडी संघ. नक्कीच वाऱ्याचा प्रवाह खूप वेगाने वाढलाय. नक्की ज्या संघाचा विजय संघ साहित्य हेमी बिरवडी या संघासमोर खेळण्याचा सज्ज होईल. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न चेंडू पाहायला प्रयत्न नक्कीच झालाय. समीकरण बदलला. यावेळेस काय घडलाय आणि पाहू शकाल एक्स्ट्रा 1 धाव खर्च गेले म्हणजे समीकरण पूर्णपणे बदललाय. 2 मध्ये बनवायचे 2. कंपल्सरी चेसिंग होत्या परंतु 2 मध्ये 2. काय सामना रंगलाय. नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेमध्ये खूप काही रेकॉर्ड पाहिले. कालच्या दिवसात सुद्धा 43 धावा लगावले होते ते म्हणजे सोपाड्या संघाने परंतु विघ्नेश असा एक खेळाडू ठरला. त्याच्या नावावर एक रेकॉर्ड आलाय या स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅटवर चौकारला परंतु कुठल्याही पंचांना किंवा प्रेक्षकांना माहित नव्हतं त्याचा बॅट काय ब्रश झाला होता यष्टरला. तो स्वतः निघून गेला. त्याने सांगितलं मी हिट विकेट आहे. तिकडून चौपाडा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसाने पाहता आपण 69 धावांची खेळी साकारली. पहिल्या जोडीने जबीर खान कृतेश गर्ग यांनी पार्टनरशिप लगावली या स्पर्धेमध्ये. 1 गाव 1 ओपन हाफ मध्ये आणि या लकी बॉईज या ग्रुपने करून दाखवले 1 गाव 1 2 आयकॉन. हे पहिल्यांदा पालघर तालुक्यामध्ये अशी स्पर्धा पाहतोय. म्हणजे हेड्स ऑफ असेल लकी बॉईजच्या माध्यमातून काय सुरेख अप्रतिम स्पर्धा राबवली गेली. मागील 2 रात्रीपासून स्पर्धा पाहतोय पण आणि आजच्या दिवसामध्ये उत्तमजी मात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले युट्यूब लाईव्ह अन्य डिजिटलच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. 2 मध्ये बनवायचे 2. हायस्कोर आजच्या दिवसामध्ये जबीर खान आणि कीर्तीची पार्टनरशिप आहे 68. हलक्या बॅटने सिंगल घेतली. चतुराई चालाकी नक्कीच दाखवली गेली. चालाकी आहे. एक सिंगल धाव परिपूर्ण. यतीन बोल स्ट्राईक घेतोय. पाहू शकाल काय घडलंय आणि यावेळेस गडी बाद झाले. सनी स्ट्राईक वर आपण पाहू शकाल आलेत यतीन. पंचाने की दशोदा चेंडू बाहेर गेलाय का असं दर्शवलं जाईल परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नवीन बॅटर स्ट्राईक वर असणार आहे. 1 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग. बघा नॉन स्ट्राईक वर कुठला बॅटर असणार आहे बॅटिंग साठी येईल. चला बॅटर लगेच सनी बॅट्समॅनला पाठवा लगेच. आपण पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवर यतीन भोईर हेमंत आलेले आहेत नवीन बॅटर. सर थोडासा स्पीडअप करा. 1 चेंडू 1 काय सामना रंगला. नक्कीच सामना जर आवडला असेल तर नक्की झाला पाहिजे कारण की लकी बॉईज एका बाजूला आयोजक संघ आहे तर एका बाजूला सरावली संघ आपण पाहू शकाल पाहुणा संघ. चला लकी बॉईज चला सर पंच सामना सुरू करा प्लीज. चला 1 मध्ये 1 ची गरज आहे. अटॅकिंग फील्ड नक्कीच लागलेली पाहू शकाल. 1 मध्ये 1 ची गरज.
लगेच मुरबे संघाला 1 मध्ये 1 ची किंमत माहीत असणार आहे, कारण की 365 दिवस हे खूप वेळेचे असतात. आपण पाहू शकाल, कारण 1-1 मिनिटं 1-1 सेकंद आणि खूप महत्त्वपूर्ण असतात. 1 मध्ये 1 ची गरज आहे. आपण जेव्हा कोविड-19 पाहिलं पूर्ण जगाने आपल्या भरमध्ये आणलं होतं, तर 1-1 श्वास खूप महत्त्वपूर्ण होता. परंतु मैदानाच्या आत दोन्ही संघांसाठी हा 1 चेंडू आणि 1 धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. जो 1 धाव काढेल तो जिंकेल, जो 1 धाव डिफेंड करेल तो जिंकेल. का झाला पाहिजे या सामन्यासाठी? का सुरेख सामना आहे. 1 चेंडू 1. कुठला संघ विजय होईल? एका बाजूला सरावली संघ तर एका बाजूला ऑर्गनायझर संघ लकी बॉईज. एका बाजूला हार्दिक मन तर एका बाजूला येतील. चला तेजस काना, चला थोडं स्पीडअप करा प्लीज. रोनित जास्त वेळ घेऊ नका. अंपायर्स सांगायचं खूप वेळ जातोय प्लीज. अजूनही आपल्याला 4 ते 5 सामने खेळवायचे आहेत. महिला सुद्धा आहेत. वेळेचा थोडासा अभाव ठेवा. महिला सुद्धा तुम्हाला बघतायत, त्याला वेळ घेऊ नका. थोडासा डिसिप्लिन दाखवा. प्रत्येकाने मोबाईल काढला असेल हे चित्र टिपण्यासाठी. पाहू शकाल 1 बॉल 1. उद्या प्रत्येकाच्या व्हिडिओज मध्ये असणार आहे हा चेंडू. यावेळेस पाहू शकाल तेजस चेंडू फील्ड करतोय आणि काय घडलं बघूया आपण. यावेळेस लकी बॉईज संघ विजय झाला. 1 धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज यतीन भोईर बॅक टू डग आउट आणि लकी बॉईज संघ ठरतोय विजयी.